सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना की आमच्या विनंतीला मान देऊन एक पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी आलात म्हणून मी व्यक्तिशः आणि आमच्या सरपंच परिषदेच्या वतीनं तुमचं आभार मानतो। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की आजची ही जी पत्रकार परिषद आहे ही कुणाच्या समर्थनार्थ नाहीये किंवा कुणाच्या विरोधात आहे अशातला भाग नाहीये। आजची जी पत्रकार परिषद जी आपली आहे ती जनतेच्या दृष्टीनं जनहिताच्या दृष्टीनं जनतेला ह्या गोष्टी माहीत व्हाव्यात या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। आजचा आपला जो विषय आहे तो आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये माननीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गजानन पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जे विजन पुढे आलं त्या विजनवरती त्या शैक्षणिक धोरणावरती आणि त्यांच्यातनं निर्माण झालेलं मॉडेल स्कूल ही नाविन्यपूर्ण संकल्पना त्या मॉडेल स्कूलच्या बाबतीमध्ये आपली ही आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे। सर्वप्रथम मी माझी स्वतःची ओळख करून देतो। मी कुंडलिक कोहिनकर गेले अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करतोय, अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम करतोय आणि अन्यायाच्या विरोधात लढत असताना अनेक गोष्टीला सामोरे सुद्धा आम्ही या ठिकाणी गेलेलो आहोत। परंतु कोणत्याही दडपशाहीला आणि भांडवलशाहीला भाग न देता किंवा त्यांना किंमत न देता आम्ही आमचं हे कार्य अविरतपणे आजपर्यंत सुरू केलेलं आहे आणि ह्या कार्याची दखल आपण वेळोवेळी पत्रकार बांधवांनी घेतली, त्यामुळे आज आपल्या समोर येऊन हे बोलण्याचं मी धाडस करत आहे। जिल्हा नियोजन निधी अंतर्गत 2025-26 यासाठी 303 मॉडेल स्कूलला नवीन इमारत बांधकाम आणि प्रारूप आराखड्याला मंजुरी ही जिल्हा नियोजनच्या समितीमध्ये ज्यावेळी देण्यात आली त्यामध्ये 2 लेखाशीर्षच्या अंतर्गत या मॉडेल स्कूलला मंजुरी देण्यात आली। आता मॉडेल स्कूल याच्यामध्ये अर्थच असा आहे की मॉडेल काहीतरी वेगळे पण नाविन्य पण त्या शाळेमध्ये असायला हवं, त्या इमारतीमध्ये असायला हवं किंवा नाविन्यपूर्णता संकल्पना त्या ठिकाणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना जेणेकरून चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं, विद्यार्थी त्या वर्गामध्ये बसल्याच्या नंतर एक चांगल्या विचाराने फ्रेश होऊन त्या वर्गामध्ये बसावा, त्याला आनंद वाटावा आणि हसत खेळत शिक्षण त्या विद्यार्थ्यांनी घ्यावं अशी एक नवीन संकल्पना त्या ठिकाणी उदयास आली आणि म्हणून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ह्या 303 मॉडेल स्कूलला मंजुरी देण्यात आल्याच्या नंतर त्यामध्ये 2202K079 या लेखा शीर्षकाची एक निर्मिती झाली। या लेखा शीर्षकामध्ये सर्व आदर्श शाळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे त्यासाठी हे K079 हे लेखाशीर्ष आहे। त्याच्यानंतर दुसरं जे लेखाशीर्ष आहे ते 2202J395 या लेखशीर्षकाच्या अंतर्गत शाळा दुरुस्ती करणे असे 2 प्रकार त्या ठिकाणी निर्माण केले गेले। त्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 2202K079 या लेखशीर्षकाखाली एकूण 299 शाळांसाठी 16,540.53 लक्ष, आकडा व्यवस्थित लक्षात घ्या, 16,540.53 लक्ष आणि 2202J395 या लेखशीर्षकाखाली एकूण 263 शाळांसाठी 7,369.75 लक्ष एवढ्या मोठ्या
निधीशी तरतूद केली गेली आणि याचा एकूण आकडा जर पाहिला तर 23,910.28 लक्ष एवढी मोठी रक्कम ही जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ह्या मॉडेल स्कूल साठी तरतूद केली गेली। त्याच्यानंतरची वर्गवारी अशी केली गेली की K079 या लेखा शीर्षकाखाली बांधकाम विभाग उत्तर यांच्याकडे 147 शाळा, बांधकाम विभाग दक्षिण यांच्याकडे 106 शाळा, समग्र शिक्षण अभियान यांच्याकडे 46 शाळा आणि लेखा शीर्ष J395 या लेखा शीर्षकाखाली बांधकाम विभाग उत्तर 127 शाळा, बांधकाम विभाग दक्षिण 91 शाळा आणि समग्र शिक्षा अभियान 45 शाळा अशा या वर्गवारी केल्याच्या नंतर या संपूर्ण याला जी प्रशासकीय मान्यता दिली गेली ती 28/5/2026 जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सगळ्या कामांना प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी दिली गेली। आता प्रशासकीय मान्यता दिल्याच्या नंतर इतका मोठ्या प्रमाणामध्ये वरिष्ठांनी घाई केली गेली आणि त्या घाईचा सगळा परिणाम आज संपूर्ण पुणे जिल्हा त्या ठिकाणी भोगतोय की प्रशासकीय मान्यता दिल्याच्या नंतर लगेच त्यांनी तातडीने संबंधित विभागांना आदेश दिले आणि तात्काळ अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या। अनेक अधिकाऱ्यांना हे मॉडेल स्कूल समजेपर्यंत सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी अंदाजपत्रक मागवण्याचं काम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं। या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीपणामुळे आणि ह्या अधिकाऱ्यांच्या केवळ आर्थिक लाभापोटी ज्या पद्धतीने मॉडेल स्कूलची संकल्पना राबवायला पाहिजे होती, आदरणीय अजितदादा पवार आणि गजानन पाटील साहेब यांच्या संकल्पनेतनं जी मॉडेल स्कूलची संकल्पना समोर यायला पाहिजे होती, परंतु जिल्हा परिषदेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पूर्णपणे मातीमोल केलेलं या ठिकाणी दिसतंय। त्याचं कारण असं आहे की हे सगळं होत असताना याची आर्किटेक्ट नेमायला पाहिजे होता। आर्किटेक्ट नेमल्याच्या नंतर आर्किटेक्टच्या माध्यमातून तो अहवाल प्राप्त करायला पाहिजे होता। संबंधित ग्रामपंचायत, संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला हे अवलोकन करायला पाहिजे होतं। त्या ठिकाणी आर्किटेक्टनी जाऊन त्या शाळेची पाहणी करायला पाहिजे होती। त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार या शाळांना किंवा याला मंजुरी देणं गरजेचं होतं, त्याचं अंदाजपत्रक बनवणं गरजेचं होतं। परंतु ह्या काही अधिकाऱ्यांच्या हट्टापायी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी मॉडेल स्कूलला मंजुरी न देता यांच्या हट्टापायी केवळ केंद्र प्रमुखांनी यादी केली आणि केंद्र प्रमुखांनी यादी केल्याच्या नंतर काही ठराविक तालुका स्तरावरच्या लोकांना ती यादी दाखवली गेली आणि त्या यादीनुसार याला प्रशासकीय मान्यता दिली गेली। महत्वाचा विषय असा आहे याच्यामध्ये, जर तो विषय आमच्या शालेय व्यवस्थापन समितीला कळाला नाही, जर तो विषय आमच्या ग्रामपंचायतीला कळाला नाही आणि डायरेक्ट गावामध्ये येऊन शाळेचं बांधकाम तुमच्या शाळेला एवढी रक्कम मंजूर झालेली आहे असं सांगण्यात आलं आणि काम तातडीनं चालू करा अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या। त्यानंतर आम्ही या सगळ्या प्रकारामध्ये खोलवर जाण्याचा प्रयत्न केला आणि खोलवर गेल्याच्या नंतर ही संपूर्ण माहिती आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाली। माहिती अधिकाऱ्यामध्ये सुद्धा आम्ही याच्यातली काही माहिती घेतलेली आहे। हे सगळं काम करत असताना 303 मॉडेल स्कूल नावाचा ग्रुप अधिकारी आणि मुख्याध्यापक यांनी तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक शाळा ही कशा प्रकारे कोणत्या टप्प्यावरती त्याचं बांधकाम आलंय, कोणत्या टप्प्यावरती त्याचं काम आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी पाहण्याचं काम त्या ग्रुपच्या माध्यमातून हे केलं गेलं। त्याच्यामध्ये विशेषतः जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी, मुख्याध्यापक, संबंधित तालुक्याचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हे सगळे त्या ग्रुपला ऍड होते। परंतु अनेक तक्रारी त्या ग्रुपवरती करून सुद्धा त्या ग्रुपवरती काही शिक्षक असतील, काही अधिकारी असतील, स्पष्टपणे बोलले असताना सुद्धा वरिष्ठांनी केवळ या ग्रुपकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं उत्तर त्यांनी वरिष्ठांनी दिलं गेलं नाही। उलट त्या ग्रुपमध्ये तो ठेकेदार कशा प्रकारे अरेरावी संबंधित शिक्षकांना आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना करतोय त्याचा स्पष्टपणे उल्लेख त्या ग्रुपमध्ये आलेला आहे।
तरी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली गेली नाही. याची दखल न घेण्याचं कारण एकच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त लवकर हे काम उरकायचं आणि याची प्रसिद्धी मिळवायची. आम्ही एवढं काम मॉडेल स्कूल केलं, आम्ही अमुक केलं, आम्ही तमुक केलं, या आविर्भावामध्ये मिरवायचं आणि ह्या सगळ्या कामांचा लोकहिताच्या दृष्टीने जे महत्वाची ठरणारी कामं होती या सगळ्या कामांवरती पाणी फिरवायचं आणि आर्थिक लाभ मिळवायचा, हाच उद्देश त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. विशेष असा आहे की या ग्रुपमध्ये ज्या वेळेस आम्ही ते व्हॉट्सअप चॅट आम्हाला मिळालं, मी त्या अधिकाऱ्यांचं नाव या ठिकाणी सांगू इच्छित नाही किंवा घेऊ इच्छित नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दबाव आलेला आहे. त्या अधिकाऱ्यांना जर विचारलं आपण, तर अधिकारी म्हणतात आम्ही या विषयावर काहीच बोलू शकत नाही, आम्ही दबावात आहे, परंतु हे कुणीतरी बोललं पाहिजे या उद्देशानं आज या ठिकाणी आम्ही एक धाडस करून या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे मुद्दे उपस्थित करतो. ज्यावेळेस हे दोन अधिकारी जे आहेत की बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि जिल्हा परिषदे शिक्षण विभागाचे प्रमुख जिल्हा शिक्षणाधिकारी, ह्या दोन लोकांच्या केवळ मनमानीपणामुळे ह्या मॉडेल स्कूलची वाट लागलेली आहे. कारण या दोन लोकांमध्येच आत्ता आम्हाला एक 8 दिवसापूर्वी कळालं की या दोन लोकांमध्ये सुद्धा वाद झाले आणि मी सांगितलेल्या शाळेचं बिल नाही काढलं तर तुझ्याकडे बघतोच, अशा प्रकारची सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी काही ह्या अधिकाऱ्यांनी केली गेली. ते सुद्धा आम्ही व्हिडिओ शूटिंग सह दाखवणार आहे, पण योग्य वेळ आल्यावर दाखवणार आहे. कारण जोपर्यंत हे अशा स्वरूपाचे अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचा हेतू एकमेव आहे की फक्त आणि फक्त पैसे लुबाडणे. हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेला निधी हा फक्त खिशात घालणे, त्या शाळेचं किती वाटोळं झालं किंवा त्या मॉडेल स्कूलचं किती वाटोळं झालं तर हे अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं देणं घेणं नाही. त्याचे उत्तम उदाहरणं आपण अनेक शाळा पाहिलेले आहेत. की जळुक्याची शाळा पाहिली, तिनेवाडी सारख्या गावाची शाळा तर असे की स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट आले, स्ट्रक्चर ऑडिट मध्ये ती शाळा 100 वर्ष जुनी आहे असं स्पष्ट म्हणलं गेलं. आणि जुनी शाळा असताना सुद्धा ती शाळा का करत नाही तुम्ही, ती शाळेवरती ते निधी का खर्च करू देत नाही, असं जाब त्या कॉन्ट्रॅक्टरनी आणि काही अधिकाऱ्यांनी जर संबंधित गावच्या मुख्याध्यापकांना आणि त्या शालेय शिक्षण विभागाच्या सदस्यांना विचारला गेला. ज्यावेळेस या लोकांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावेळेस मी संपूर्ण स्ट्रक्चर ऑडिटचं पत्र घेऊन ज्यावेळेस शिवसाहेबांशी चर्चा केली आणि शिवसाहेबांना एक पत्र दाखवलं, त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीच्या पद्धतीने होते, म्हणून त्या शाळेचं बांधकाम पूर्णपणे तात्काळ लगेच थांबवण्यात आलं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, जे थांबवत असताना काही कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी सुद्धा त्यांना दम दिला गेला की आता जर निधी जर पाठीमाग गेला तर तुम्हाला भविष्यात कधीच निधी मिळणार नाही आणि ते निधी कसा मिळतो ते सुद्धा आम्ही पाहू, अशा प्रकारचे वक्तव्य काही कॉन्ट्रॅक्टरने आणि काही अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी केले. याचा अर्थ काय होतो की तुम्ही तुमच्या घरातले तुम्ही तुमच्या खिशातले पैसे देत नाही ना, हे आमच्या कष्टाचा पैसा आहे, आमच्या घरामधनं जमा झालेला हा पैसा आहे, जिल्हा नियोजनाला जमा झालेला पैसा आहे, तेच जर आमच्या शाश्वत विकासासाठी जर वापरला जात असेल तर याच्यावर तुमचा अधिकार काय. या संबंधित काही लोकप्रतिनिधी काय त्या ठिकाणी बोलतात, काही अधिकारी बोलतात, काही कॉन्ट्रॅक्टर बोलतात, हे सगळेजण मिळून जर लुटायचं काम करत असेल तर याच्याविषयी आवाज उठवणं तितकं गरजेचं आहे. आणि मग एकच कॉन्ट्रॅक्टर तालुक्याला का, प्रत्येक तालुक्याला एकच कॉन्ट्रॅक्टर नेमला, एक कॉन्ट्रॅक्टर नेमला असताना सुद्धा ज्या वेळेस अनेक कॉन्ट्रॅक्टर लोकांनी त्या ठिकाणी त्या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला, मग अनेक कॉन्ट्रॅक्टरनी ज्यावेळेस निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला असेल तर मग त्यांचं माघारीचं पत्र का घेण्यात आलं, आणि माघारीचं पत्र घेतल्याच्या नंतर सुद्धा ते माघारीचं पत्र चालतं का. ऑनलाईनला टेंडर प्रोसेस होती त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरचं माघारीचं पत्र चालतंय का असा आमचा सवाल आहे. मी साधं एक पत्र लिहून द्यायचं की मी ह्या टेंडर प्रोसेस मधून माघार घेतोय, काय कारण माघार घेण्याचं. काही लोकांनी बिलोने सुद्धा टेंडर भरलेला असताना सुद्धा त्याच्यामध्ये माघारी घेतली गेली, याचा अर्थ काय, हा गोलमाल काय चाललाय, ही परिस्थिती नेमकी काय आहे. माझी विनंती अशी राहणार आहे की आंबेगाव मधले आदरणीय आता शिक्षण समितीचे सभापती वळसे पाटील साहेब आहेत, उपाध्यक्ष आहेत जिल्हा परिषदे, त्यांच्या तालुक्यातल्या सुद्धा शाळा आज बंद पडलेल्या आहेत. व्हॉट्सअप चॅटला ते सगळं नमूद केलंय, म्हणलंय साहेब आपण याच्याकडे लक्ष देणार आहेत की नाही, आपण त्या ग्रुपमध्ये ऍड आहेत की नाही, तुम्हाला काय ऍड करून घेतलं ना आतापर्यंत त्या ग्रुपमध्ये, आता आम्ही बोलल्यानंतर तुम्ही ऍड होणार आहात का, हे चुकीची पद्धत आहे.
दौंड मधल्या परिस्थिती वेगळी आहे, बारामतीतली वेगळी आहे. आमच्याकडे सगळ्या जिल्ह्याचा डाटा आहे आणि अनेक प्रकारे अनेक शाळांमध्ये ह्या प्रकारचे ज्यावेळेस असं वेगळ्या प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी जनतेचं होतंय, तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. आणि जर ह्या पुढच्या कालखंडामध्ये असं होणार असेल आणि केवळ पदाधिकारी आणि काही अधिकाऱ्यांच्या म्हणजे आज जर नुकसान सगळ्यात जास्त होत असेल आपल्या देशाचं आणि आपल्या या महाराष्ट्राचं, तर ह्या बेकारचोट राजकारण्यांच्यामुळेच हे सगळं नुकसान होतंय. याला जबाबदार जे कोणी आहेत यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. पण मुद्दा असा येतो की कारवाई नेमकी करायची कोणावरती. ज्यावेळेस आम्ही कारवाईसाठी मागणी करतो त्यावेळेस चोरांची तक्रार महाचोरांकडे गेल्यासारखी होती, कारण हे सगळे सामील आहे त्याच्यामध्ये. आणि हे चोरांनी यांनी आम्ही सांगायला गेलो की इथं एवढा भ्रष्टाचार झाला, इथे एवढा अनियमितता झाली, आपण कुणाला सांगायला जातो त्यांच्या वरिष्ठांकडे सांगायचं, वरिष्ठ त्याच्या सामील ऑलरेडी पहिलाच असतो. मग नेमकी तक्रार करायची कोणाकडे हा मोठा प्रश्न आज जनतेसमोर आहे. कारण अनेक तक्रारी करून सुद्धा त्याच्यामध्ये काय साध्य झालं याचं मी अनेक वेळा या ठिकाणी पाहिलेलं आहे. लोकायुक्तांपर्यंत तक्रार केल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये कशा प्रकारचे चुकीचे अहवाल बनवायचे, लोकायुक्तांना पाठवायचे. हे प्रशासनामध्ये काही जे अधिकारी आहेत ते हेच काम करतात की चुकीच्या पद्धतीने नियोजन करायचं आणि आपल्याला याचा कसा आर्थिक लाभ होईल याचा जास्त विचार त्या ठिकाणी काही अधिकारी जाणीवपूर्वक करत आहेत. माझा मुद्दा या ठिकाणी असा आहे की आपल्याला धोका इतर देशांकडनं किंवा इतर व्यक्तींकडे नाही, तर तो धोका फक्त आपल्या निर्माण झालेल्या या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मनमानी आणि याच्या बेकारचोटपणामुळेच हा सगळा आपल्याला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला आणि आपल्या विकासाला धोका पोहोचतोय. म्हणून शाश्वत विकासामध्ये काम करत असताना शाश्वत होणं गरजेचं आहे आणि ते शाश्वत कोणत्याही प्रकारे होत नाही. म्हणून त्या संदर्भातला आवाज उठवणं एक नागरिक म्हणून आणि एक माझं कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी मी आज पत्रकार परिषदेला सामोरे जात आहे.